मी शीतल सुनील देसाई, राहणार सांगली आणि माझं वय आहे 64. माझ्या हाताला दुखापत झाली होती आणि 1 महिन्यापूर्वीपासून माझा हात दुखत होता. साधारणतः माझे फ्रॅक्चर 1 महिन्यापूर्वी झाले. काहीतरी कॉम्प्लिकेशन निर्माण झाली होती आणि सूज आली होती. सूज आल्यानंतर डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करू शकत नाही, त्यामुळे मला इतके दिवस थांबावे लागले. या हॉस्पिटलबद्दल मला माहिती होतं, कारण आमच्या शेजाऱ्यांना वर सगळ्यांना बरं वाटलं. त्यांनी पण सांगितलं की तुम्ही जीएसपी इकडे जावा, तुम्हाला बरं वाटेल. त्याच्यानंतर मी ह्या डॉक्टरांकडे आले. मला सांगितलं होतं सगळ्यांनी की ह्या डॉक्टरांचा अनुभव खूप चांगला आहे आणि त्यामुळे तुम्हाला लवकर बरं वाटेल. म्हणून मी कुलकर्णीच्याकडे दाखवायला आले. तर जीएस कुलकर्णीने सांगितलं की तुमच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनच्या आधी माझी हालचाल मर्यादित होती. माझा हात हलत नव्हता आणि बोटं देखील हलत नव्हती आणि त्यामुळे मला यातनाही फार होत होत्या. मग मी पण लगेच निर्णय घेतला की ऑपरेशन करूया. मग त्यांनी माझं सूज होती तर ते उतरवली आणि लगेचच ऑपरेशन केलं. ऑपरेशन करताना मला कसलीही भावना जाणवली, म्हणजे दुखापत काही जाणवली नाही आणि मला ऑपरेशन झाल्यानंतर बरं वाटायला लागलं आणि माझी जी बोटं हालत नव्हती ती बोटं हालायला लागली आणि मला बरं वाटायला लागलं. आता दुखत नाहीये आणि हात आता पूर्ण बरा झाल्यासारखं मला वाटतोय. हॉस्पिटलमध्ये दोन्ही डॉक्टर चांगले आहेत. सकाळ संध्याकाळ व्यवस्थित विचारपूस करतात आणि कसं आहे काय आहे बघण्यासाठी येतात. दोन्ही डॉक्टरांकडून सेवा चांगली होते आणि यांच्याकडे जो स्टाफ आहे तोही चांगली सेवा देतो. झाडणं, लोटणं, पुसणं ही कामं ती व्यवस्थित करतात आणि हॉस्पिटल संपूर्ण स्वच्छ आहे, त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते आणि सगळे छान आहे.